तर स्वागत आहे मित्रांनो तुमचं आमच्या शेती अपडेट या यूट्यूब चॅनलवरती. तर मी आज घेऊन आलेला आहे तुमच्यासाठी काही महत्त्वपूर्ण अपडेट. तर व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ पूर्णपणे पहा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सर्वात पहिले आज आपण पाहणार आहोत बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव मिळतो आहे. तर सर्व या काही बाजार समिती आहेत माझ्याजवळ, तर त्या बाजार समितीचे बाजारभाव मी तुम्हाला सांगण्याचे प्रयत्न करणार आहे. तर सर्वप्रथम आपण अमरावती, वसमत, देगलूर, अकोला अशा काही बाजार समितीचे बाजारभाव पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण आज पाहणार आहोत अमरावती बाजार समितीचे बाजारभाव काय आहेत. तर कमीत कमी जर पाहायला गेलं तर अमरावती बाजार समितीमध्ये 5,699 रुपये कमीत कमी इतका भाव मिळतो आहे आणि जर जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,699 रुपये इतका भाव मिळतो आहे. तर शेतकऱ्यांना माझी सांगण्याची एकच विनंती आहे की तुमचा कापूस जर विक्री असेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे बाजारभाव जाणून घ्या आणि या बाजारभावाच्या माध्यमातून तुम्हाला नक्की फायदा होईल. जसं की तुमचा कापूस विक्री असेल तर तुम्हाला हे भाव घरबसल्या या मोबाईलद्वारे तुम्हाला बघायला मिळतील. तर समोर आपल्याला बघायचं आहे वसमत बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव सुरू आहेत. तर वसमत बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर वसमत बाजार समितीमध्ये 5,698 रुपये इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर वसमत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना माझी सांगण्याची एकच विनंती आहे की तुमचा कापूस विक्री असेल तर ही कापूस बाजारभाव तुम्ही न बघता, कापूस न विकता हे कापूस बाजारभाव बघा. तुम्हाला जर चांगलं प्रॉफिट मिळेल तर समोर आपल्याला बघायचं आहे अकोला बाजार समितीमध्ये कापसाला काय भाव सुरू आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये 5,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,000 रुपये 799 रुपये इतका प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये सर्व शेतकऱ्यांना माझी सांगण्याची एकच विनंती आहे. तर तुमचा कापूस विक्री असेल तर ही बाजारभाव तुमच्यापर्यंत आले असतील तर नक्की बाजारभाव बघा तुम्ही आणि याद्वारे तुमचा नक्की फायदा होईल आणि तुमचा कापसाला योग्य ते भाव मिळेल. तर समोर आपल्याला मनमाड या बाजार समितीचे सुद्धा भाव बघायचे आहेत. तर मनमाड बाजार समितीमध्ये जर भाव बघायला गेलं तर 6,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,000 रुपये 699 रुपये इतका प्रति क्विंटल भाव मिळतो आहे. तर मनमाड बाजार समितीमध्ये सांगण्याचा माझा एकच उद्देश आहे, शेतकऱ्यांपर्यंत हा जर व्हिडिओ आला असेल तर तुम्ही हा नक्की व्हिडिओ बघा आणि तुम्हाला चांगला याच्याद्वारे फायदा होईल. तर या व्हिडिओच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न करा. तर समोर आपण पाहणार आहोत अकोला बाजार समिती. अकोला बाजार समितीमध्ये जर पाहायला गेलं तर अकोला बाजार समितीमध्ये कमीत कमी 7,000 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 7,299 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर अकोला बाजार समितीमध्ये सुद्धा माझं शेतकऱ्यांना एकच आव्हान असेल की तुमच्यापर्यंत जर बाजार समितीचे बाजारभाव आले असतील तर इतर लोकांपर्यंत शेअर करण्याचे प्रयत्न करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर शेतकऱ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की तुमच्यापर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचे प्रयत्न करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर समोर आपण पाहणार आहोत अमरावती बाजार समितीचे बाजारभाव. जर पाहायला गेलं तर अमरावती बाजार समितीमध्ये कापसाला कमीत कमी जर पाहायला गेलं तर 6,299 रुपये इतका भाव मिळतो आहे आणि जास्तीत जास्त जर पाहायला गेलं तर 6,199 रुपये प्रति क्विंटल इतका भाव मिळतो आहे. तर अमरावतीमध्ये शेतकऱ्यांनासुद्धा माझी एकच विनंती आहे की तुमच्यापर्यंत व्हिडिओ आला असेल तर नक्की इतर लोकांपर्यंत शेअर करा. अमरावती जे कोणी शेतकरी असतील त्यांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की लाभ होईल. तर तुम्हाला आमची माहिती कशी वाटली या कमेंटद्वारे तुम्ही नक्की कळवा आणि असेच आम्ही तुमच्यापर्यंत नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहील. तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद.